आता रेडी झालोय, गोट पण रेडी आमच्या. आम्ही चालू काय साता कुत्ता कुत्ता आम्हाला टॉमी. अचानक भयानक मध्ये आलोय कारण का आमचा प्लॅन चेंज झाला. तिथं सगळीकडं टाइम बघा. कायचा नाश्ता, कांदे पोहे. नितीश करते कांदे पोहे आणि शॉपिंग शुभमनी केले. सॉरी सूरजनी केले, त्यामुळे त्याला एक सगळ्यांनी एक कापला बटाटा पाहिजे. तू काय केलं? खरं बोलला ना तिथं जिंकलं तुम्हाला. तर मस्त मितेशने पोहे केले जाता, बघू शकता. पोहे दाखवून मी हे पितो चहा आणि कारण का ते बोलतात तू काय खाऊ नको, खाऊन कोण झालाय बाकी काय ना, म्हणून आपण डाएट वर आहे. डाएट बिस्किट खातात का? आल्यापासून जातोय चिवडा घाला, शेंगदाणा घाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये आपण साऊथ गोव्याला जाणार आहे. आता तयारी वगैरे झाली आमची सगळ्यांची, बॅग पॅकिंग चालू आहे. इथं गाडी लावली, इथं आमचा स्टे होता. तुमची यांची पण तयारी झाली. तर आता कुठं जायचं, काय तुमचा पुढचा प्लॅन? मग पुढं काय आहे? सकाळी 6 वाजता उठलोय आम्ही, तयारी केली गार पाण्यात. यांचं पाणी गरम होता नाही सॉरी पाणी गेला. कट मारा. पुढं काय होतं ते दाखवतो तुम्हाला आता. तर निघल्यावर बॅग पॅकिंग करताना दाखवतो सगळं, म्हणजे बॅग गाडीमध्ये टाकताना. चला. मला मधला वसुली भाई बघा, इकडे बघ रे वसुली भाई. तुला त्रास देऊन आम्हाला तुला लय चांगलं होत असलं तर तसं सांग. नक्की फेरा जर फिरला ना तुझं पण चांगलं होणार नाही. तुला सुट्टी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मम्मी बोलली ना तुला, मग शेवटी तेच झालं ना ते. साता कुत्ता कुत्ता आम्हाला टॉमी. रिप्लाय काहीतरी कडक एकदम. दुकानात भाजी जायचं असेल का नसेल जायचं? आईचं धंद्यावर चैतू धंद्यावर गेला. हा गेला नाही, काय करतोय नाही रे चैतू. काहीतरी कडक रिप्लाय एकदम. धंद्यावर गेला तू पण केबल वर जा काहीतरी पटकन. बॉलची केबल तोडून टाकते चैतू. यार शांत न करा चैतू, अजून बोलायला तुला मदत. साधाला तो भेटलेला फायदा घेईल चैतू. लेकेदार आहे गोवा. मला घेऊन चाललाय. तो बोलला शिवम घेऊन मी चाललोय. नक्की कहना क्या चाहते हो? अरे कहना क्या चाहते हो? तो केस कापायला यायला आता हा भेटला. तुम शुभम के सर ना? हा तर सर हाँ मैं उसको गोवा लेके जा रहा है. सर आता मला घेऊन आलाय ना. हो यायला मारलं घेतलं मला. मारायला तो काय आहे का? मान फिरव बिचारा. नाही पण मला सुरतचं एकच नाही समजत. मला कोण काय बोललं ना, सुरतला पक्का आनंद होतो, पक्का असतो आणि माझ्यावर उचकतो. मागाशी मला बोलतो आज जा आणि पोहे घेऊन ये. मी आणून नाही जाणार, मी काय तुझं नोकर नाही. आणि त्या पक्काला आणून
भावा. दिले रे तुला पण मग माझा त्याला दिले तेव्हा मला दिले ना. दिले ना मग ते नंतर उरलेला दिले ना. दिले तू उठला ना पण घ्यायला. मग मी तेव्हा बोललो तर तू बोलतो नाही मी आणून नाही जाणार. मी काय नको रे का तुला. मग तू बादशाह उठला आणि बोलतो काय मग याला काय दिले. माझं तेवढंच मत आहे. अध्यक्ष महोदय इथं चुकीला हे नाही. तू मोठा अध्यक्ष बघ तिकडे आता पोरी बघायला भेटल्या. कुठं आता इथं कुठं चिडचिड करते ना. कुठं तिकडं तू काय बघा आता वापे. तू नाही बघितलं काय. तू याला घेऊन तिकडे गेला बघायला. काय बघायला चेंज करायला गेलं. कधी गेलो कपडे चेंज करायला. कपडे चेंज करायला तुम्ही गेलं बघायला. लक्ष दे बघ. मित्रांनो आता पोलम बीचवर आलो आम्ही. 100 किलोमीटर साऊथ गोव्याला. बघू शकता तुम्ही. आणि आलं बटस बुट घालू आपण. पक्की बुटांची वाट लागणार आहे आता. बरं नाही त्याची शाळा गेली. सुंदर आहे पण बीच. बीच सुंदर आहे. शुभम निघतात ते नाही का ते ह्याच्यात ना पाणी निघतं ते माहिती ना. ते काय टूळ भरते ती म्हातारी. ते नाव आहे इथं आहे त्या बीच. तिथं तेव्हा त्या गल्लीत न जायला लागतं. नाही गल्ली नाही सॉरी. हे मस्त आहे बीच रे. म्हणजे काय सुरू सुंदर बीच आहे. तर आता आम्ही कायाकिंग करायला चाललो. त्या आयलंड वर जाणार आम्ही. आता तुम्हाला दाखविलच ते मी. खूप खुश आहे मी आणि मी जाणार आहे. पत्या आणि शुभम. ही बोट असणार आहे 1 तास असणार आहे आम्हाला. 1 तासात आम्ही जाऊ शकतो. तर तुम्हाला दाखवतो आता मी. ही बोट असणार आहे. चला बोट लेके जाना है. आता रेडी झालोय. बोट पण रेडी आमच्या. आम्ही चाललो काय नाच केलाय डायरेक्ट बीच में समुंदर के. आता जातो तिकडं. मोबाईल आत ठेवतो ना. आता गाडव येते 100%. चला तर मित्रांनो आता आम्ही कायाकिंग करून आलो. जाम मजा आली. कसं वाटतं बरं. मी पण उडी टाकलेली. आम्ही टाकलेली पण आमची थोडी. काय टाकले काय नाही घेतले. अरे त्याला विचार काय टाकले तू. अरे डायरेक्ट रिटर्न जात होतं पाणी आमचं. एक नंबर मजा आली भावांनो. तुम्ही पण आले ना साऊथ गोव्याला करा. पोलँग का काहीतरी बीचचं नाव आहे तिथं करा. 1 नंबर 150 रुपयात करतात 1 तास. चला आता पाण्यात जातो आंघोळ करतो. भेटू नंतर. तर मित्रांनो पंप आठवते का तुम्हाला. मॅगी गेलती तो पंप आहे. परत आम्ही आलोय साऊथ गोव्याला डायरेक्ट. काय रे सावंतवाडीला. अचानक भयानक मध्ये आलोय. कारण का आमचा प्लॅन चेंज झाला. तिथं सगळीकडं 5-5, 6-6 हजार रुपये रेंट होतं रूमचं. आणि आम्ही फक्त सकाळीच जाणार होतो. रिटर्न घरी येणार होतो. म्हणजे या साईडला येणार होतो. तरी पण ते आणि 5 वाजता बुकिंग करणार होतो. 5 वाजता संध्याकाळी. तरी पण ते 5-6 हजार बोलतात. अर्थ नाही ना एवढे पैसे देऊन. आणि ऑलमोस्ट आम्ही फिरलेलो सगळं. तर मी पण मधल्या आधी काय दाखवलं नाही कुठं फिरवतो काय. डायरेक्ट ट्रॅव्हलिंगच करत होतो आम्ही. 4 तास 5 तास आम्ही गाडीत होतो. म्हणून काय दाखवलं नाही. आता सावंतवाडी झालोय. बघा
कुडाळला शुभमच्या कोणाच्या तरी नातेवाईकांचं घर आहे, तर तिथं आम्ही आता स्टे करणार आहे आजचा. आणि उद्या सकाळी मग दुसरीकडे फिरायला जाणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेल. आता त्यांच्या घरी जाऊ ते पण दाखवेल तुम्हाला. आता सीएनजी भरायला आलोय. सीएनजी भरलं का आम्ही जेवायला जाऊ आणि मग तिकडे घरी जाऊ त्यांच्या. चला आता जेवणाच्या ठिकाणी भेटतो तुम्हाला. चला बाय. तर मित्रांनो आता आम्ही ऑर्डर केली जेवणाची. बिर्याणी खाऊन झाली, कारण जेवण बघितलं का आपला ताबा कधी राहिला असं झालंय. आता हे खातो डायरेक्ट घरी पोचल्यावर दाखवू आपण. तर मित्रांनो आता आम्ही सामान म्हणून उतरवले, आता चाललो त्यांच्या घरी. किती किलोमीटर आहे रे अजून? किती किलोमीटर म्हणजे टाइम किती लागेल अजून? किती? 1-1.5 किलोमीटर चालत जाणार आहे. पूर्ण काळोखे, साईडला अंधार आहे, पूर्ण जाम टाइम लागणार वाटतं. आणि कुत्रे पण अंगावर येत आहेत आणि पळू शकत नाही मी, कारण माझ्याकडे एवढ्या जड बॅग आहे माझी शपथ. जाम जड बॅग आहे बघा. ब्लॉगर आले आता रात्री. काय करू काय समजत नाही. आलो तर पळू पण नाही शकत, कारण का बॅग एवढी जड आहे. एकत्र चाला नाही, एकत्र चाला. तरी मी आता तुम्हाला दाखवतो, घेतो गाडव की मितेश माझा घे ना मध्ये. हे गाडी आली मागणार. नाही पळतायत रे भावा, तेच पळतायत. म्हणजे आपण मेन येतो वाटतं. लिफ्ट तेच पळाले रे. ते पळाले म्हणजे ते मागणावर करते, मागून पुढे थांबूया. आता त्यांच्या एरियात पोहोचू ना आपण. कुठून खाली जायचं इथून? अरे पुढे आता चालू केलं चाला ना. नाही धावायचं कशाला रे, आपण काय केलं का त्यांना? घाबरायचं नाही, कुत्रे आले तर काय नाही, चालत राहायचं, इग्नोर करायचं आपण. आजूबाजूला काय दिसतच नाही. सकाळी दिसल, सकाळी बघायला सकाळी टाइम लागेल. चला सकाळी नाही, घर दाखवतो ना थोडा. टाइम बघा. जवळ आलोय आम्ही आता. थोडी तर घरात तरी दिसायला लागेल नाही रे मितेश? पान टोपी काय दुसरं आहे गाडी नाही माहिती. गाडीच नाही तेवढं वाटतं. आपली जमन असते एवढं नाही घातली असते नाही. मित्रांनो आता आलो आम्ही. हे बघा इथे राहणार आहे दगड. आता वाशी आलोय आपण. इथे राहणार आहेत आम्ही आज. गाडी कुठे लावली? मामा तिकडे लावला. कुठे इथे राहणार आहेत आम्ही आज. इथे आज की रात इधर कुडाल में. हे चपला आत नाही घ्यायच्या. कोण आहे काय रे ते?